आपण प्रार्थना करूया. हे भविष्य पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. परमेश्वर आशीर्वाद, परमेश्वर तुमच्या वचनाचा आणणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. तर आपण ख्रिसमस हा सर्व लोकांसाठी खूप उत्साहित आहे, आनंदाचा आहे. आणि ख्रिस्ताचा जन्म जो आहे तर सर्व व्यक्तीसाठी खूप महत्वाचा आहे. परंतु आता आपण लूक मध्ये दुसरा अध्यायामध्ये घेतलेलं वचन 21 पर्यंत, आता मध्ये दुसरा अध्याय मधलाच सुरुवातीपासूनच आपण घेऊ शकता. परंतु कारण तेवढी वेळ नसल्यामुळे तुम्हाला त्याच्यातून थोडीशी वेळ याच्यामध्ये देत आहे. किती वेळ आहे ती योसेफाच्या जीवनामध्ये परमेश्वर स्वप्नाद्वारे आणि स्वर्गीय दूत स्वप्नात कशी दर्शन देतात आणि कसं सांगतात त्याला की मिस्र देशात राहतो. तर 10 वचनापासून सुरुवात करूया. मग ते दुसरा अध्याय 10 पासून वचन घे. मग ते 2 वचन 10. तो तारा पाहून जिथे तारा होता ते पाहून येशू ख्रिस्त कुठे जन्माला आलेला आहे. तो तारा पाहून त्याला अतिशय आनंद झाला. वचन 11. नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरिया तिच्याजवळ असलेला त्याने पाहिला व पाया पडून त्याने त्याला नमन केले. काय सांगते? त्यांनी त्याला पाहिलं आणि त्याला पाया पडून नमन केलं. हालेलुया. आता पाया पडणं आणि त्याला नमन पण केलं. आता तुम्ही स्वतः एक विचार करा, कारण तो देव होता म्हणून, बरोबर. आता आपण एक मूर्तीचं बनवतात, त्याच्याकडे जातो, त्याच्या पाया पडतो आणि त्याला नमन करतो. हालेलुया. जर मी अनुभव येतो, आज एखादी व्यक्ती देवाची सुवार्तिक आहे, प्रचारक आहे, कार्य करतात, जेव्हा त्या लोकांना बघितल्यावर ते लोक सुद्धा येऊन त्यांना नमन करतात. हालेलुया. कारण त्यांच्यामध्ये देव आहे अशा पद्धतीने ते विश्वास ठेवतात आणि त्याला प्रणाम करतात, त्याला सन्मान देतात, त्याला किंमत देत असतात. आता हे जे तुम्ही आणि मी जे आहे प्रभूमध्ये वाढणाऱ्या लोकांना हे सन्मान त्या बाळाप्रमाणे नाही तर त्या पवित्र शास्त्राप्रमाणे त्या व्यक्तीला सन्मान करतात. ज्या व्यक्तीकडे हे शास्त्र आहे आणि ते शास्त्र आपल्या अंतःकरणामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे, अशाच व्यक्तीला देवाची जाणीव होती, ओळख. हालेलुया. तर बरेचसे लोक जी ओळख आहे ती देवाची कमी करतो आणि जिथे देव नाही त्याची ओळख जास्त. आता आपला देव सगळ्यात श्रेष्ठ आहे, तो स्वर्ग आहे. आणि हर माणूस जो होता पृथ्वीमध्ये त्या माणसाला देवाची ओळख कशी असावी, स्वर्गीय देव कसा असावा त्याविषयी आता लोक पहिला 21 वचनात वाचलं, पण 21वं वचन तुम्हाला मी यानंतर देतो. कारण ज्या वेळेला हेरोद राजा जो होता या दुसऱ्या अध्यायामध्ये मला सांगितलं ना 1 पासून जर सुरुवात केली, कारण हेरोद राजाला येशू ख्रिस्त जो आहे तो ठेवायचा नव्हता. तर पुढे वाचत काम तुम्हाला मी त्याच्यातून सुविस्तारपणे समजेल. आणि आपल्या द्रव्याच्या पहिल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही ह्याने त्याला अर्पिली. आता ते कोण आले रे? 3 ज्ञानी राज. हालेलुया. ज्ञानी व्यक्ती पाठवलेले हेरोद राजा. जर पहिला अध्याय दुसरा अध्याय वाचलं तर त्याच्यात तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात होईल. तर या 3 व्यक्ती त्याच्याकडे आले आणि अर्पण केले, निघाले. पण प्रभूने जे सांगितलं त्याच गोष्टीकडे राजाच्या सांगण्याप्रमाणे नाही, आले तर राजाच्या सांगण्याप्रमाणे, पण जाताना त्याला जायचं होतं ते प्रभूच्या
मार्गानुसार. आपल्या प्रत्येक मानवाचे जीवन आहे ना, मार्ग जो आहे ना, भले आपल्याला कोणी माणसाने काही सांगितलं, म्हणजे 10-11 माणसाच्या बाबतीत समजा माणसाने आपल्याला कोणतंही शिक्षण देऊ दे, परंतु आपल्याला जे शिक्षण घ्यायचं आहे ते त्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे घ्यायचं. बरेच लोक अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना शिक्षण देतात, पण ते शिक्षण जे आहे ते आत्मपरीक्षण करणारं शिक्षण आहे. कारण आमचं शिक्षण कुठेतरी आम्हाला नफरत किंवा द्वेष देवापासून दूर करणार हे शिक्षण आहे का, ते सुद्धा आम्ही शोधून काढलं पाहिजे. आपल्या प्रत्येकाला तन मन तन शरीर आत्मा दिले, आपल्या प्रत्येकाला दिलेले, स्वतंत्र दिले, आपण स्वतंत्र आहोत. परंतु आपल्याला कोणत्या पद्धतीने स्वातंत्र्य जो आहे तो ऍडजस्टमेंट करायचा. ख्रिस्ताबरोबर आहे की आम्ही शैतानाबरोबर आहे, तो मी पहिला विचार. वचन 12 मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे. हेरोदाकडे परत जाऊ नका तर स्वप्नात दर्शन दिलेलं होतं त्याला. बरोबर, काय दिलेलं होतं हेरोदाकडे? अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ती दुसऱ्या मार्गाने आपल्या देशात निघून गेली. कारण ज्याने त्याला, आता बघा तुम्हाला कोणीतरी चुकीच्या गोष्टी सांगतो, बरोबर, चुकीच्या मार्गात सांगतात, तर तुम्ही ते चुकीच्या गोष्टी घेण्यापेक्षा चांगल्या गोष्टी घेतल्या. आता जर तुम्हाला काही सांगितलं गायचा मोठा बनवायचा, क्रिसमस करायचा, मोल मजा करायचं, खायचं प्यायचं नाचायचं, हाच विषयावर आपण यायचं. बरोबर, पण इथे तसं सांगतो तसं नाहीये. जे गोष्टी तुला ज्या उत्साहित गोष्टी आहेत ते कशा आहेत आणि दुःखदायी गोष्टी कशा आहेत ते पण कशा आहेत ते म्हणजे बघ, आणि ते बघितल्यावरच तुझं भविष्य कुठल्या मार्गानुसार जायचं आहे ते पहिलं आत्मपरीक्षण. वचन 13 ते गेल्यावर पहा प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देताना तीन ज्ञानी राजे गेले, म्हणजे तीन ज्ञानी व्यक्ती आलेले, त्यांना सांगितलं योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन त्याला सांगितलं आता ख्रिस्ताचा जन्म आहे, बरोबर, मग त्याला सांगितलं रातोरात पळून जा. हे कशाला सांगितलं? आता आपल्या इकडे जर गोट्या ठेवलेल्या तर रातोरात कुणी जात नाही दुसऱ्या गोट्यामध्ये, ते बाळ रातोरात कुणी घेऊन जात नाही, ते तिकडेच आहे. आज 25 डिसेंबर आहे ना, जन्म आहे त्याचा, पण तो उद्यापर्यंत तो म्हणजे आज रातोरात गेला. पण तिकडे बघितलं तर आता तिकडेच आहे त्या बाळ. त्या बाळ पळालं नाही ना, माझ्या माता पण गेली ना, योसेफ पण गेले, 3 ज्ञानी राजे होते ते पण नाही गेले. पण जिथे गोठा होता तिथे गायीच्या गोठ्यामध्ये तेव्हा मेंढराखणारे खूप पहिला दुसऱ्या मध्ये बघितलं तर ते रानामध्ये होते, ते त्या गोठ्यामध्ये नव्हते. बायबल हे शिकवते त्या गोठ्यात नाही ना, आपण गोठे तयार करतो त्या गोठ्यामध्ये मी पण तसाच होता, मी पण तेच करेल आहे. कारण हे ज्याला शास्त्र माहितीये त्याला गायीचा गोठा दिसतो. आता तुम्ही बघा ते बरेचसे लोक ते काय जिंगल काय करतात मला नाही माहिती, पण लोक त्याचं टिंगल बाय करतात ते मला माहिती. हा तो व्यक्ती जो होता तो दांधर्म होता, प्रेम होतं त्याच्यात, ते येशूच्या शिकवणावर जीवन जगत होता, त्याच्यासारखं वागत नाही, तर त्याच्या विरुद्ध आम्ही वागतो. जेवढं आम्ही याची शिक्षण घेतो ना, तर ते मध्ये 10-17 माणसाच्या बाबतीत सावधला, आणि मध्ये 10-32 व्यक्ती तू माणसासोबत मला पत्कारलं तर मी तुला स्वर्गाच्या पित्यासोबत पत्कारीन, आणि जो तू माणसासोबत मला नाकारलं तर मी पण. मग आपण एक डुप्लिकेट टाळ्या बिड्या लावतात आणि ते लावतो आणि तू जातो. अरे तो जी व्यक्ती होती ती व्यक्ती महान व्यक्ती होती, ती सामान्य व्यक्ती नव्हती. त्याची डुप्लिकेट करणं किंवा त्याच्या आपूची कामे खेळवणं करणं, पाप बनवणं हे चुकीचं आहे. ते गावामध्ये फिरणं, तो दानधर्म करत फिरत होता, तो असं नाही आपल्यासारखं गोरगरिबांना दान असं करत होता. ही सेवा करत होता.
मला आता अमेरिकेहून एक फोन आलेला, जस्ट मी बोलत होतो अगदी. तर त्यानं मी व्हिडिओ पाठवलेला, मला म्हणजे व्हिडिओ दिला, मी नांदर बोलतो म्हणून तो व्हिडिओ माझ्याकडे आला, तर मी व्हिडिओ सगळ्यांना दिला. तर तो भीक मागणारी व्यक्ती होती, भीक मागणार बाहेर देशातच ते, त्याचा व्हिडिओ कोणी बनवला, तो भीक मागत होता. पण त्याला मिळालं ना, तर तिकडे पण बघतो जो कोण गरीब आहे आणि त्याला गरज आहे तो त्यांना मदत करतो. तो काय सांगतो, मला ते रोज मिळते पण तुला मिळत नाही ना, हे तू पहिलं खा, मला कोण काही देईल, त्याचा असा विश्वास आणि आशा होती. आणि त्या आशेद्वारे तो लोकांना देत होता आणि त्याला करून द्यायचं. हालेलुया, हालेलुया. आणि तो व्हिडिओ एकदम परफेक्टली आहे, तुम्हाला पाहिजे ते आत्ताच तुम्हाला लागू शकतो. हालेलुया. बघा, काही गोष्टी अशा आहेत की त्या आपल्या सगळ्यांना ते शिक्षण घेणं गरजेचं आहे. मुझे छुआ, तुम्हें पता भी है मुझे इसे धोना पड़ेगा, जानते हो कितना खर्चा होता है? हाँ, तुम्हें कैसे पता होगा, तुम तो बेघर हो जाएंगे, बहुत हुआ. हाँ, जरा सुनिए, उसकी बात पर ध्यान मत दो. काश मेरे पास और होते. मुझे हफ्ते भर में भी इतने पैसे नहीं मिलते, अब तो मैं लंच और डिनर भी खा सकता. भगवान तुम्हारा भला करे, कॉर्पोरेट से ख्याल रखिए. हाँ, प्लीज मेरी डॉक्टर के साथ अपॉइंटमेंट है और कुछ पैसे कम पड़ रहे हैं, तो डॉक्टर की अपॉइंटमेंट ये सही है, जैसे कि मुझे यकीन होगा. मेरी डॉक्टर की अपॉइंटमेंट मिस हो जाएगी, क्या करूं? उम्मीद है इतने पैसों में आपको आना जाना हो जाए. आप नहीं जानते कि ये कितना मायने रखता है. उम्मीद है आपकी अपॉइंटमेंट सही. शुक्रिया, आप एक फरिश्ते हो. हालेलुया. परमेश्वर हे शिकवलं, जसं मी 15:12, जसं मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा, ही माझी आज्ञा आहे. हालेलुया. आज आपण जो घोट्याला, जो ऐशारामाला, जो पैसा वेस्ट करतो, कमीत कमी आपल्या स्वतःला स्वर्गामध्ये, म्हणजे 25:31 पासून ते 46 मध्ये 6 पॉइंट ठेवले त्याच्यात. मी बुकेला घेत नसतो. जर आम्ही हा अशा गरजवंत व्यक्तीसाठी जेव्हा आम्ही दरवाजे खोलले गेले, तर देव आम्हाला दे. आज मला देतो, तू काय देतो, मी देतोच की नाही. हालेलुया. एकदा द्यायला सुरुवात करा, भविष्यात जिंदगीमध्ये सुरुवात करा. ते एवढा व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे आणि एवढा चांगला आहे, तो सांगते हा व्हिडिओ मला भरपूर, माझ्या टीचरला पण तो व्हिडिओ आवडला, पण तिथे व्हिडिओ तिचा डिलीट कसा झाला माहित नाही, तर तिने मला पाठवलं, तुम्ही एवढा सुंदर व्हिडिओ पाठवलेला, पण तो व्हिडिओ डिलीट कशाला केला, तो बोलते. हालेलुया. नाही, मी परत तिला रिटर्न पाठवते. हालेलुया. 2 व्हिडिओ माझ्याकडे तशा. भविष्यामध्ये मी करतो म्हणून लोकांना वाटते की तू हे चांगलं करतो, हे व्हिडिओ तुला मी आणखी देतो, आणखी लोकांचा आत्मविश्वास वाढेल. मी प्रदर्शनासाठी दान धर्म करत नाही, या हातातून या हातात नाही. लोकांनी मला दिले, मी ते वाढ, मी नाही देत. तुम्ही माझ्याकडे दान आणता, माझं कर्तव्य गरजवंत आहे, त्यांना लोक मला फोन करतात, माझी गरज आहे तर माझ्या गरजा पुऱ्या करा. मी शक्य होईल ते करतो, नसेल चुप राहतो. हालेलुया. पण हे लोकांचं आहे, पण हे वायफळ खर्च जो करतो, जो बेस्ट खर्च करतो, त्याचा फायदा काय? त्याचा फायदा आहे, तुम्ही गरीब का आहे, तुम्ही गरीब होता. लोक, तुम्हाला माहितीये की 15 ते 11 पासून उदया पुत्राच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये त्याच आहे. का बापाचं धन घेतो, देवाकडे मागतो आणि पाहिजे तो ओढतो. म्हणून मी पवित्र शास्त्राच्या शिकवणावरच चालतो आणि माझं हर मनुष्य जो आहे ना, तो माझ्या देवाचा मुलगा आहे. मी जाती धर्म नाही बघ ना, कोणत्या धर्माविषयी त्या विरोधाचा. ज्याला योहान 8:32, ज्याला सत्य समजते तो बरोबर आपल्या रस्त्यावर जाते. त्याचे आपल्या गाडीचं टर्न मारायचं, त्या मुलीचं सुकण वाढायचं त्याच्या हातात, तुमच्या माझ्या हातात. मी कोणा दुनिया सांगा तर तुम्ही ते पाळू शकत नाही.
पण शैतान जरा एक शब्द जर सांगतो ना, त्याच्याद्वारे आखी दुनिया फिरते चुकीच्या रस्त्यावर. लोकांचं भलं बघा, जेवढं चांगल्या मार्गावर चालते त्याप्रमाणे चालते. आता हा ख्रिस्ताचा जन्म कसा आहे, तर त्या राजाच्या मनात नफरत होता. देवाला मारायला गेला तर देव तुला सोडणार आहे? कोणताही नागरिका प्रभू येशूच्या राज्यामध्ये प्रवास करतो आणि तो सच्चा आणि प्रामाणिक चालतो, त्याच्या विरुद्ध किती जरी घडलेल्या गोष्टी जरी असल्या तरी त्याचं काही वाईट होणार नाही. कारण तो तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये तुमचं जीवन नुकसानात काय येणार, तुमचं जीवनाचा घात करेल हे तुम्हाला स्वतःला पण कळणार नाही. अशी परिस्थिती आहे. म्हणून चांगल्या कर्म करण्याला विरोध आहे. म्हणून त्या विरोधाकडे लक्ष नाही द्यायचं आहे, चांगलं पुढे करायचं आणि देवाने काय शिकवलं त्याच्याकडे. त्यांनी आपल्याला निवडलं नाही, देवाने निवडलं तर देवाच्या निवडण्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे. तर जरा हे पुढे वचन घेतल्याशिवाय तुम्हाला पुढचा मार्ग समजणार नाही. ऊन आणि बालक व त्याची आई ह्यांना घे मिस्र देशात पळून जा. म्हणजे का बरोबर तुला डॅडी मारणार आहे, पण पळणार गेलं म्हणजे वडील मला जेव्हा म्हणून तुझी आज काय बरोबर घडत नाही, पहिल्यांदा जीव घेऊन पळायचं. चांगली होती पाहिजे. पण एक शिस्त होते, मुलं बाहेर शिस्त वागायला लागल्यानंतर त्याचा तो हिसाब आहे. आई वडिलांचं त्याच्या दोष करू शकतच नाही. पण कोणतेही व्यक्ती चांगलं असते त्याला कधी कधी थोडीशी दुःख पडेल, पण ती चांगल्यासाठी येतात, मनामध्ये राग नको. तर रात पळून जा. तुम्हाला ते स्त्रियांना माहिती आहे जन्माविषयीचे काय कंडिशन होते ते, तो तुमचा प्रश्न असतो, तुम्हाला तर सगळं माहिती. पण मला एक शिकवतो मी त्या गोष्टी की राजाने आज्ञा दिली की त्याला मार. आता बघा, आता जर आपल्या अर्णामध्ये जर बघितलं तर मोठा उद्या सण आहे मुलींचा, बायकांचा, बरोबर की नाही? अर्णाघरानं आहेत का? उद्या सण आहे ना, मजा आहे. रिट्रीट करायला कोण येणार नाही, पण सणाला येते. बघा तुम्हाला सांगतो, करा की नाही करायचं तो, तुम्ही फक्त येशूचा जन्म बघितलाय, पण त्याचा दुसरा दिवस जो होता तो नाही बघितला. तुम्हाला आता बघायचं आहे. आता ती आई जी आहे, तुम्ही त्या आईला मानता ना, खरोखर मरियम माता आहे, येशूची आई आहे असं तिला किंमत येत असेल, पण ते पहिलं बायबल वाचा, नंतर त्या किमतीप्रमाणे जाता. त्या मरियम मातेसारखी भक्तीपणा, ते एवेसारखी मॉडिफाय होऊ नका. एवेने केलं चुका, पण ती कुठे तिला माहित नव्हतं, ती फसली गेली. पण त्याच्यापेक्षा जास्त चुका करणारे आपण. नरकात जायचं असेल तर त्यांनी एन्जॉय करा, स्वर्गात जायचं असेल तर नम्रता धारण करा. आणि मी तुला सांगेपर्यंत तू तिकडेच राहा, कारण बाळाचा घात करण्यासाठी. बघा, आता येशूला मारण्याचा घात करायला हेरोद राजा त्याचा शोध करणार आहे. बघा, कोण? कोणाचा? येशू ख्रिस्ताचा. म्हणून हेरोद त्याचा शोध करणार आहे. तर वचन 14, मग तो उठला आणि बाळक व त्याची आई यांना घेऊन रातोच्या रात मिस्र देशात निघून गेले. ते बालक आणि आईला नाही ठेवलं त्यांनी. बाई जी होती ती, म्हणजे आई जी होती तिला पण ठेवलं नाही, म्हणजे आईला घेऊन गेलं आणि त्या बाळाला पण घेऊन गेले. आईला सांगितलं नाही इकडे राहा, मी बाळाला घेऊन जातो, तो मारणार. तसं नाही, दोघांना. आता त्या काढवावर बसून तिला नेता रातोरात, आता एवढं रातोरात जाणं साधं सोपं आहे का? हल्ली आणि दुसऱ्या ठिकाणी चोराची भीती, याची भीती, किती कष्ट दुःखाचा दिवस घालवलाय ना, आम्ही एन्जॉय करतो. नाही आहे, हे सर्व रॉंग आहे. मी पहिला करत होता, मला योहान 8:32 सत्य समजलं, सत्य बंधनातून मुक्त केला आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतर या पवित्र शास्त्राकडे लक्ष दिलं आणि या शास्त्राप्रमाणे मी आजच्या काळात जीवन जगतो. म्हणून शिकायचं आहे की त्या टायमाला त्याच्यानंतर पुढचं गोष्टी बघायच्या. वचन 15,
पण हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. तो तिकडे राहिला. मी आपल्या पुत्राला हम्म. मिस्र देशातून बोलाविले आहे, हे जे प्रभूने संदेशांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. हालेलुया. आता विचार करा की बायबलचे मुद्दे प्रत्येक संदेशाच्या द्वारे, मार्गाद्वारे, शिक्षणाद्वारे, कार्याद्वारे जे सांगितलेलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. मग आता तुम्ही विचार करा की बायबलची मिस्र देशात पोहोचली, बरोबर? पुढे सांगते वचन 16. तेव्हा मागे लोकांनी आपल्याला फसविले. काय सांगते? मागी लोकांनी आपल्याला फसवलेलं आहे ते त्यांनी माणसं होते. हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्यांनी मागी लोकांपासून नीट विचारलेली होती तिच्याप्रमाणे त्यांनी बेथलेहमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहूनही कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्यांनी माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारले. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, सण करायचा का? करायचा? काय केलं त्यांनी? 2 वर्षाच्या खाली जेवढी मुलं होती त्यांना जिवंत मार. मग हा बायकांचा सण समजलं? हा 26 डिसेंबरचा हा सण असा होता. तुमच्या मुलाला 2 वर्षाखाली त्याला मारलं तर तुमच्या घरामध्ये, गावामध्ये काय करतील? जत्रा ठेवतील, कार्यक्रम ठेवतील, प्रोग्राम ठेवतील. हालेलुया. आपण बायबलच्या विरोधाचं जीवन जास्त जगतो. आपल्या मुलांना 2 वर्षापर्यंत आहे आणि एक बाळ कसं सगळ्यांचं आवडतं, प्रेमाचं असते ना आई त्याच्यावर एवढ्या प्रेमाने पडते असते की तिला दुसरं काहीच दिसत नाही. एवढी गुंग असते छोट्या गोष्टी मध्ये, जरा रात्रमध्ये झोपत नाहीये त्या छोट्याशा बाळासाठी. आणि त्या बाळाचा जर हत्या केल्यानं मारून टाकलं तर त्या बाळाची आई काय करत असेल, काय करत असेल तुम्ही विचार. हे पवित्र शास्त्र आहे. तुम्ही अपवित्र शास्त्रावर जीवन जगता. मार्क 7 शास्त्र शिकवतात लोक माणसाची नियम जे देवाला आवडत नाही हे गोष्टी तुम्ही करता. म्हणून हा सण या प्रार्थना केंद्रामध्ये केला जात नाही. इथे क्रिसमस म्हणून जन्माची स्थापना नाहीच, कारण तो त्याचा दुःखद दिवसाचा आहे म्हणून त्याचं नाव दिले इमानुएल. आणि ह्या केंद्राचा जन्म 1 जानेवारी म्हणून दिलेला आहे. कारण तो राजाचा राजा ना, प्रभूचा प्रभू. त्या दिवशी तुम्हाला खायला प्यायला जोराने मिळेल, या दिवशी तुम्हाला भाजी मिळेल, या दिवशी खाणं कसं मिळेल तुम्हाला? साधारण उपवासाप्रमाणे मिळेल. म्हणजे जेव्हा पोट भरून खाण्यासाठी ते काही गोष्टी, पण आम्ही ते आदर्श करतो. ज्यांनी खरोखर पवित्र शास्त्र वाचले आणि त्याला पवित्र आत्मा मिळालेला जर असेल ना, तोच फक्त हे नियम ख्रिसमसचे पाळणार. ख्रिस्ताचा जन्म झाला मान्य आहे, पण त्याच्या पाठीमागे त्याची दुःख आहे, त्याचा उपयोग काय? ज्या जन्मानंतर त्याला रातोरात सांगितलं की तू मिस्र देशामध्ये त्याला घेऊन जायचं, योसेफाला बोला. आणि त्यानंतर 2 वर्षाची जी खाली आहे तो मिस्र देशात गेला आणि 2 वर्षाचे खाली मुलांची हत्या कापून टाकून त्याची कचरावर फेकून दिला. शेवटी हेरोद मेला. तुम्ही 31 सगळी बघा, अख्या जगामध्ये 31 पाळतात का नाही? 1 जानेवारी सगळे मानतात केले जगामध्ये ना. पण कोणाला माहितीये का? सगळ्या धर्मामध्ये तो मानले जाते, पण त्यांनी इतिहास माहितीये का तो कोणत्या धर्माविषयी बनवलेला आहे? तो हेरोद मेला, तो जाळला म्हातारा. आमच्या गावात पहिल्यांदा तो म्हातारा बनवला. म्हणजे मला माहिती नाही कसं काय झालं, पण असं कोण बनवत नव्हतं, पण मीच बनवला आणि त्याला पेटवला वगैरे असं सगळं चेंज माहिती नाही. पण आता बायबलच्या द्वारे आता सगळ्या गोष्टी माहीत पडल्या की हेरोद मेल्यावर येशू ख्रिस्ताचा जन्म.
आणि 1 जानेवारी हा राजाचा राजा प्रभूचा प्रभू या जगाला आलेल्या 2024चा मंदिरात समर्पण झालेला देवाचा आणि हर मंदिरात देवाची कृपा, देवाचा आशीर्वाद आणि देवाचं राज्य हे आपल्या घरात राहायला पाहिजे आणि सैतानाचं राज्य आपल्यातून निघालं पाहिजे. म्हणून लोकांना फसवण्यासाठी शैतान मग ते 4 रूप 4 मी सांगतो तुम्हाला की सैतानाने येशू ख्रिस्ताला आपण फसवलं वयाच्या 30व्या नंतर. आपण पण 30व्या नंतर याच्यामध्ये विसावा घेतात, नशामध्ये, पार्ट्यामध्ये, प्रोग्राममध्ये, कार्यक्रममध्ये. तो सण मोस्ट मजाचा नाही, आपल्या शरीराचा घात करणारा सण. म्हणून गरीबी करा 4-10 मध्ये सगळे वार महिने सणाचे काळ हे तुम्ही पाळता तर तुमच्यासाठी श्रम केलेले एक मला तुमच्या संबंधित भीती वाटते. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता तुम्हाला कधी भीती वाटत नाही की देवाचा क्रोध आमच्यावर येणार, आमचा नाश कधी होणार. कर्म सरळ नाही, चांगली केली त्याला पण फळ आहे, वाईट केली त्याला सुद्धा फळ आहे. तो दिवस तुम्ही आज कोणत्या गरीब मुलांसाठी काहीतरी केलं असतं खर्च किंवा कोणाला रेशन पाणी भरून दिलं असतं तर किती आनंदाचे दिवस निघाले. मी प्रत्येक वर्षी या काळामध्ये काहीतरी देतोच, पण यंदा वर्षात तशी आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे काहीच देऊ शकलो नाही, पण खाण्यापिण्यात देतो. काही नाही काही वाटप करत असतो. प्रत्येकी शिक्षण आहे आणि हे शिक्षण पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला शिकता आलं पाहिजे. त्या बाळाची घात केलेला आहे, हत्या केलेली आहे, आम्ही इकडे वा एन्जॉय डीजेवर बँडवर बायबल वाचा की नाही. ज्या देवाच्या विरोधात तुम्ही अशी वागायला लागले ते देव आपल्याला स्वर्गात नेईल का? एखादं झाड ठेवतात ना, त्या झाडाला मी पण झाड आणले, मस्त पैकी झाड आणलं, त्याच्यावर लाईटिंग. मलाच माहिती नाही मूर्तीपूजा काय आहे, ही सगळी मूर्तीपूजा काय. तेव्हा ख्रिस्त जन्माला आहे ना, यामध्ये ख्रिस्त जन्म नाही. हा ख्रिस्त असाच आहे, बाहेर ख्रिस्त आहे, आतमध्ये ख्रिस्त नाही, आतमध्ये शैतान आहे. हालेलुया. प्रभूला जेव्हा मनाने शोधतात तेव्हा प्रभू सांगतात की तुम्ही माझा शोध इथे तिथे काय करतात मी तुमच्यामध्ये. जो ख्रिस्त खरा जो आहे त्याला तुम्ही जवळ करत नाही, जो ख्रिस्त खरा नाही त्याला आम्ही जवळ करतो, तर आमच्यामध्ये शैतान वास. म्हणून प्रत्येकाने शिकायचं आहे की ते बायबल मध्ये नसेल त्या गोष्टी आपण करायचं. एक माणूस घडला, त्या माणूस घडलेला त्या माणसाचा आदर्श करा. या माणसाचा आता माझा आदर्श करा तुम्ही, कारण मी तुम्हाला मार्गदर्शन चांगलं शिकवतो, पण मी देव नाही, देवाने मला बनवलंय, तुम्हाला पण बनवणार, तुम्ही पण बना. हे शिक्षण आजच्या काळामध्ये देवाचा सरळ लोक मान करतात आणि बिघडवायची कामं करतात, पण त्यांना पश्चातापासाठी त्यांचं जीवन परिवर्तन करण्यासाठी लोक शिकवण देत. म्हणून हे पवित्र शास्त्र, हे बायबलची पवित्र शास्त्र. आता शाळेमध्ये कुणाचा फोटो नाही, टीचरचा फोटो नाही लावत, शाळेत टीचर शिकवतो आणि शिक्षक गेल्यानंतर प्रश्नाचे उत्तर सोडतात तेव्हा मुलं पास होतात. मग तेच आहे, मी ह्याची जेव्हा मी प्रश्नाचे उत्तर शोधणार चांगला आणि वाईट काय हे समजून घे. म्हणून त्यांनी सांगितले ना, एशियामध्ये 7 अध्याय 15 पासून त्यांनी वाचन आपल्यासाठी दिलेले आहे. चांगलं काय ना वाईट काय हे सगळं ऐतिहासिक गोष्टी दिली. आणि हेरोदाचा जेव्हा घात आहे या 2ऱ्या अध्यायामध्ये समजते आणि हेरोद मेला. बघा तिकडे हिरव्या संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते त्यासमयी पूर्ण झाले. ते असे, रामा येथे रडणे व मोठा आकांत त्याचा शब्द ऐकण्यात आला. रामे आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाही म्हणून ती सांत्वन पावेल. आज आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे आपल्या मुलांसाठी. आज पण येरुशलेमच्या कल्याण माझ्यासाठी रडवलं तुमच्या मुलांना. आज आपली मुलं काय करतात, चुकीच्या रस्त्यात आया रडतात, कारण हेच ते आहे. ते येरुशलेमच्या कल्याणाला सांगितलं, पण येरुशलेम मध्ये तुम्ही आणि मीच आहे, ख्रिस्ताला स्वीकारलेले तेच लोक. आपल्याला शिकायचं आहे. आध्यात्मिक शिक्षण जड जाते, आध्यात्मिक शिक्षण शिकायला माणसाला जड जाते, कारण आतमध्ये दुष्टाई बदलेली असते.
ज्यांचं पाप खाली केले जाते तेव्हा त्याला समजते आध्यात्मिक जीवन असं आहे. वचन 19 पुढे हेरोद मरण पावल्यावर पहा प्रभूचा दूत मिस्र देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, वचन 20 उठ बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायलाच्या देशात जा, कारण बालकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहे. समजलं? हेरोद मेला. काय? आता तू इस्रायल देशात परत, कारण जो बाळाचा जीव घेणार होता. हालेलुया. गीतामध्ये दुसरा अध्यायामध्ये जर वाचलं, मोशेच्या बाबतीत पासून जिथे देव जोडीला आहे ना त्याला कोण बघू शकत नाही. आता फारोच्या हातामध्ये पण येऊन सोडला, पण याला नाही. याला फारोच्या तो तिकडे फारो होता, इथे हेरोद होता. हालेलुया. आणि हेरोद मरण पावला. बाळाचा घात करणारा मरण पावला. तू एवढ्या बाळांना मारलं तर तू काय राहणार आहे का? कोणी म्हणू शकत ख्रिस्ता विरुद्ध जीवन जगतात आणि त्यांना मारतात, त्रास देतात. एक ते त्यांचं जीवन बदलून जाते, नाही तर त्यांचा तडपून तडपून नाश होत जातो. अशी परिस्थिती. कधी ख्रिस्ता विरुद्ध जायचं काम करत तुम्हाला नाही पटत, शांत राहा. कोणाला काय करतात ते बोलतो, कोणाला जबरदस्ती पण कुठल्या धार्मिक विषयावर पण नाही बोलायचं. शिकायचं आपल्याला, शास्त्र शिकायला त्याप्रमाणे सगळा. देव जर आपल्या बाजूने आहे, देवाचे रक्षक दूत आपल्या बाजूने आहे, तर आपल्याला देवाचा मार्ग तो देणार. चांगल्याला कितीतरी विरोधच होतो, पण त्याच्याद्वारे देवाचाच मार्ग होतो. वचन 21 तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायलाच्या देशात आला. बाळकाला आणि त्याच्या मिस्र देशात पुढे इस्रायल देशात हालेलुया. जिथे मिस्रामध्ये गेलेला की तू परत आला. हालेलुया. रातोरात गाभून पाळले ठेवलं, आठवडाभर त्याला ठेवलं. आठवड्यानंतर याची सगळी कामं झाली. हालेलुया. हेरोद उचलला, नेला आणि त्याच्यानंतर लूक 2:21 मध्ये त्याला मंदिरात 8व्या दिवशी समर्पण केलं. लूक 2:21 8वा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे तो उद्धार संपवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते. त्याला जेव्हा समर्पण केलं त्याचं नाव 8वा दिवस ना त्याला मंदिरात समर्पण केलेलं. हालेलुया. आता त्यानंतर 1 जानेवारी आपण बघतो आणि त्या राजाचा राजा आणि प्रभूचा प्रभू म्हणून साजरा करतो. आणि त्यानंतर इस्वी सुरू होते. मग त्या हेरोदाचं राज्य कट केलं जातं. हालेलुया. त्यांचं राज्य कट करते आणि हे राज्य चालू होते. हालेलुया. आणि प्रभू येशूचं राज्य म्हणजे 6:33 पहिलं राज्य, ते 6:9. हालेलुया. तुझे राज्य आम्हामध्ये. त्याचं राज्य सर्व मानवासाठी आला ना. मानवाला देवाचं राज्य मिळालं आणि सैतानाचं राज्य माणसाच्या शरीरातलं काढून बाहेर ठेवलं. हालेलुया. वेळ कमी आहे, वेळ नाही तेवढी, जेवणाची वेळ झाली. तर बरेच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु तेवढी वेळ नसल्यामुळे आपण 24 प्रार्थना करू. परमेश्वर पिता दयाळू बाबा सुद्धा दिवसावर तुमच्या आराधना करू. मान परमेश्वर आशीर्वाद. परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद. सर्व मंत्र आमदार सरपंच सभोदे प्रभूचा आशीर्वाद. जी बांधून दिली त्या बाबतीत ही प्रार्थना परमेश्वराच्या नावाने करतो.